माझा निर्जळी उपवास आहे. आजचा मतदानाचा दिवस, उद्या त्याचा निकाल लागणार आणि काहीही करून मला जिंकायचंच. यासाठीच मी निर्जळी उपवास ठेवलाय. वा वा, याला म्हणतात स्वतःला सिद्ध करण्याची तळमळ. नीलांबरी निर्जळी उपवास करते तर भावना साधा उपवास पण करत नाहीये. असू द्या हो पप्पा. नाही, भावनाने उपवास ठेवला काय नाही ठेवला काय पण काय फरक पडतो. आणि कसं आहे, दोघींपैकी कोणीही उपवास जर केला तरी गाडे पाटलांची एकच सून जिंकणार आहे आणि ती म्हणजे मी. कसं आहे ना वहिनी, निवडणूक जिंकण्यासाठी लोकांसाठी काम करायची इच्छा लागते, काम करायची भूक लागते. नुसते असे उपवास वगैरे करून कोणी निवडणूक नाही जिंकत. भावना तुझे काय आहे ना, इलेक्शनला उभं राहणं, इलेक्शन जिंकणं हे कच्च्या बच्च्याचं काम नाही हो. काय एरा गबाळ्यानंतर असली कामच करू नये काय संपत. बरोबर ना. दिवसभर सगळ्यांची दगदग झाली आणि आता कुठे जेवायला बसले सगळे. शांतपणे जेवूया का? बोलल्या गाडे पाटलांचं सूनबाई. काय आहे ना, गाडे पाटलांच्या सूनबाई, घरात आम्हाला सुद्धा शांतपणे जेवायचं आहे. पण निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आमच्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. अयो, जिच्यावर आम्ही एवढा विश्वास टाकून तिला उभं केलंय निवडणुकीला, त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही हो. जेवतायत आपलं जेवता. राजकारण हा काय सगळ्यांना झेपणारा विषय नाहीये. ज्याला उपवास जमत नाही आणि राजकारणच करू नये. कसं निवडणूक जिंकणं आणि उपवास करणं याचा काहीही संबंध नाही. आणि भावना अशा अवस्थेत उपवास वगैरे काहीही करणार नाही. ए सिद्धीराज, ही तुझी बायको जिंकून यावी म्हणूनच बोलतोय आम्ही, कळलं? ते ती उपवास न करता सुद्धा जिंकणारच आहे ती. कारण तिच्या कामावर तिची श्रद्धा आणि लोकांसाठी काम करण्याची जी इच्छा आहे ना, त्यामुळेच लोकांचा कौल तिलाच मिळणार. हो नाही का, मी काय म्हणतो, आपण बाहेर जाऊन जेवूया. तसं इथे आपल्या अंगी काही लागेल असं वाटत नाही मला. चल. संपत जेव्हा बघावं तेव्हा बायकोचा पदर काय सोडत नाही. तो बायकोची काळजी रे बाबा. जेव जेव. विश्वा विश्वा विश्वा, फायनली जयंतने हे एक्सेप्ट केलं. त्या सगळ्या गोष्टी त्यानेच ऑर्डर केल्या होत्या आणि हो, त्यानेच त्या बेडरूम मध्ये प्लेस पण केल्या होत्या. काय? बट हाऊ इज दिस पॉसिबल? अरे म्हणजे खरं तर तो आधी हे सगळं एक्सेप्ट करत नव्हता, पण मग मी ना मुद्दाम त्याच्या मनावर हे हॅमर केलं की हे सगळं तूच केलंयस, हे सगळं तूच केलंयस. तरी तो काही ऐकत नव्हता. मग मी त्याला हे घर सोडून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे तो इतका फ्रस्ट्रेट झाला की त्याने फायनली हे एक्सेप्ट केलं. तुला खरं सांगू जानू, ऑनेस्टली मला वाटलं नव्हतं की त्याला कोंडीत पकडायला, त्याला कन्फ्यूज करायला तुला जमेल. पण तू हे करून दाखवलंस ना. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हो विश्वा, आता तू बघ, आता मी अजिबात गप्प बसणार नाहीये. त्याने आपल्याला जो काही त्रास दिलाय ना, त्याचा बदला तर मी घेऊन राहणारच. अरे आत्ता आत्ता तर कुठे तो स्वतःवर डाऊट घ्यायला लागलाय. आता हळूहळू हाच डाऊट पक्का करत येणार आहे आणि मग त्याला असं फील करून देणार की या जगात जे काही चुकीचं घडतं, जे काही वाईट घडतं, ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळे. आणि ज्या दिवशी हे घडेल ना, त्या दिवशी तो ठार वेडा झालेला असणार आहे. त्याच दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघतेय विश्वा. ज्या दिवशी ही गोष्ट घडेल ना, त्या दिवशी माझा बदला पूर्ण झालेला असेल. त्या सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केल्यात हे कसं पॉसिबल आहे? मी ऑर्डर केल्या असत्या तर मला आठवलं असतं ना. मी खरंच इतका वेळ वागतोय का? हे का मला आठवत नाही आहेत गोष्टी. म्हणजे जर का मला काहीच आठवलं नसतं तर मला या रूम मध्ये ज्या ज्या गोष्टी मी ठेवल्या त्या पण मला आठवल्या नसत्या ना.
म्हणजे म्हणजे इथे एक वास असायचा, तो आता तिथे आहे. का का मीच तो तिथे ठेवला? मलाच आठवत नाही. माझी तर फोटोग्राफिक मेमरी असायची, मग तरी मला गोष्टी का लक्षात राहत नाहीयेच. नाही, मी मी या कन्फ्युजन मध्ये नाही जगू शकत. मी काम करतो, मी या सगळ्या गोष्टींचे ना फोटोज काढतो. हा म्हणजे जानू काही बोलली ना तर सरळ तिला फोटो दाखवेन आणि जे काही घडते ना ते सुद्धा मला कळेल, है ना? आता कोणत्याच गोष्टीचं कन्फ्युजन होणार नाही. अहो, मी काय म्हणते, घरच्यांना बरं वाटणार असेल तर मी उपवास केला तर काय हरकत आहे? भावना, कशाला या अवस्थेत उपवास वगैरे करते? सिद्धिराज, अहो आपल्या देशात अशा कितीतरी बायका आहेत ज्यांना साधं 2 वेळचं जेवण सुद्धा नाही मिळत, तरी त्यांची मुलं वाढतातच ना. त्यांचा नाईलाज असतो भावना. हे उपवास वगैरे करून तू निवडणूक जिंकशीलच कशावरनं? हे बघ, निवडणुकीला जी जी तयारी लागणार आहे ती आपण आपल्या परीने केली आहे ना. आता उपवास वगैरे करायची काय गरज आहे? पण घरचे तुला वाटेल ते बोलतील ते सगळंच आपण ऐकायला पाहिजे असं नाही आहे. काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपण आपल्या परीने ठरवू की. आणि हे बघ, तुझ्या यशासाठी होम, पूजा, उपवास जे काय करायचं असेल ना ते मी करेन. तू उगाच या सगळ्या गोष्टींचा लोड घेऊ नकोस. भावना, मी आत्ता बोललो ना की लोड घ्यायचा नाहीये, मग का असा चेहरा केलायस? तू जर हसरी राहशील, प्रसन्न राहशील तरच आपलं बाळ प्रसन्न जन्माला येणार आहे. त्यामुळे आता फक्त आपल्या चौघांचा विचार कर. तू, मी, आपलं बाळ आणि आनंदी. भावना, खरं तर घरच्यांनी आपल्याला बाहेर काढलंय जेवायला हे आपल्यासाठी फायदेमंदच आहे. फायदा? हो, कसला फायदा? म्हणजे बघ ना, मला माझ्या बायकोला प्रेमाने घास भरवता येईल. त्याचं काय, ते तर तुम्ही सगळ्यांसमोर पण भरवतात. तेही खरंच आहे. ठीक आहे, नको, ऍक्च्युली मला ना भूकच नाहीये फार. एक घास तर खा नको ना. आपल्या बाळासाठी. नको ना, आनंदीसाठी तुम्ही पण ना. खा. आता बास हा. माझ्यासाठी, अगं लास्ट माझ्यासाठी. हा. माझी आयुष्यभरासाठीची झोप उडवून असं शांतपणे स्वतः झोपायला लाज नाही वाटत का रे तुला? इतकी पाप करून तुला झोप लागूच कशी शकते? मला तुला रोज दचकून उठताना बघायचंय. तू केलेल्या पापाच्या ओझ्याने झोप लागत नाहीये म्हणून तळमळताना बघायचंय. आणि तो क्षण आता फार लांब नाहीये.